हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा युजर नेम टाकायचा, त्यानंतर पासवर्ड, तुमचा कॅप्चा टाकला की लॉग इन हिअर करायचं. लॉग इन हिअर केल्यानंतर या प्रकारे तुमची विंडो ओपन होईल, मेन पेज ओपन होईल, होम. मी तुम्हाला एकदा लॉग इन करून दाखवतो. एक्झाम्पल पर्पजसाठी हे फक्त सर्वांनी लक्षात ठेवा. सर्वांनी याप्रमाणे लॉग इन आय डी तयार करायचा. त्यानंतर लॉग इन करायचं. त्यानंतर कॅप्चा भरला की तुमचं लॉग इन होईल. लॉग इन केल्यानंतर इथे अकॅडमिक इयर सिलेक्ट करण्यासाठी दोन ऑप्शन येतील, 24-25 आणि 25-26. तर सर्वांनी 25-26 सिलेक्ट करायचं बाय डिफॉल्ट. त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर प्रोफाईल ही तुमची 0% असेल. आता आपल्याला ही 100% प्रोफाईल करायची आहे. त्यानंतरच आपल्याला स्कीमला अप्लाय करता येईल. तर प्रथमतः आपण प्रोफाईल टॅबवरती क्लिक करणार, इन्स्ट्रक्शन वाचून घेणार. त्यानंतर ओके केलं. इथे तुमचं बाय डिफॉल्ट मेल आय डी, मोबाईल नंबर, बर्थ डेट, तुमचं मॅरिड स्टेटस हे करायचं. त्यानंतर तुमचं रिलिजन जे काय असेल ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची. कॅटेगरी सिलेक्ट करताना तुमची जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची. OBC, SBC, SC, ST, VJNT, जनरल म्हणजे ओपन, SBC. तर आपण फॉर एक्झाम्पल म्हणून आता एक OBCचा डेमो फॉर्म भरतो आहे. OBC करू. इथं विचारेल कास्ट कास्ट कुठली, तर नंबर ऑफ कॅटेगरीज आहे. तर त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक कॅटेगरी घेऊ. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती कॅटेगरी मेन्शन आहे, तो कास्ट सर्टिफिकेटवरचा जसा नंबर आहे तसाच भरायचा आहे. तर मी फॉर एक्झाम्पल म्हणून कुणबी मराठा घेतो. त्यानंतर तो विचारला डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तर येस करायचं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ते बारकोड घेत नाही, त्यामुळे नोट्स ठेवायचं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर भरायचा. मी आता डेमो म्हणून एक नंबर टाकतो आहे. तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर कुठला असेल आणि कसा असेल ते मी तुम्हाला सांगतो कसा भरायचा ते. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं, हे तुमचं कुठल्या जिल्ह्यातनं झालं आहे, तुमचं कास्ट सर्टिफिकेटवर मेन्शन आहे तर ते मेन्शन करायचं. तुमचं कास्ट सर्टिफिकेट नाव टाकायचं. त्यानंतर कोणी इश्यू केलं, सब डिव्हिजनल, तहसीलदार, नायब तहसीलदार, हे पण तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती मेन्शन आहे, तर ते बघून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या फाईलची साईज सिलेक्ट करून घ्यायची. फाईलची साईज ही JPG PDF मध्ये 256 KB आतली फाईल असावी असा रूल आहे. तर आपण कास्ट सर्टिफिकेट कसं असतं एकदा बघून घेऊ. कास्ट सर्टिफिकेट एकदा बघून घ्या कसं असतं ते. हे कास्ट सर्टिफिकेट आहे तुमचं. तर आपण कास्ट सर्टिफिकेट कसं असतं एकदा बघून घेऊ. हे तुमचे फॉर एक्झाम्पल मी कास्ट सर्टिफिकेट दाखवू. त्याच्यावरती हे बघा, हा नंबर असतो, हा कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो. हा नंबर भरायचा. तुमचं इथे नाव असतं. फॉर सिक्युरिटी रिझन मी इथे पर्सनल डिटेल हाईड केलेले आहे. त्यानंतर सब डिव्हिजनलने इश्यू केलं आहे, किती तारखेला केलं आहे, कुठल्या जिल्ह्यातनं झालं आहे, सगळं मेन्शन असतं तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरची. तुमची कॅटेगरी कुठली आहे, तुमचा सिरियल नंबर काय आहे, ते सर्व मेन्शन असतं. तर आपण ते सगळं व्यवस्थित भरायचं आणि अपलोड करायचं. फाईलची साईज बघायची असेल तर प्रॉपर्टीमध्ये जाऊन बघून घ्यायचं. तर हा 112 MBचा आहे. तर आपण याची साईज कमी करणार आहे. त्यासाठी ओपन विथ पेंट करायचं आणि त्याची साईज कमी करून घेणार आपण. साईज कमी करण्यासाठी पेंटमध्ये गेलं इथे त्याचं साईज कमी करून घ्यायची. आता मी याची साईज कमी केली तर 166 KB झालेली. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आपण सिलेक्ट केलं की इथे बरोबर दाखवतं कास्ट सर्टिफिकेट हॅज बीन अपलोड सक्सेसफुल. त्यानंतर व्ह्यू डॉक्युमेंट केलं की ते बरोबर कास्ट सर्टिफिकेट दिसून जातं. त्यानंतर तो विचारतो इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर आहे.
कंपल्सरी सर्वांना इन्कम डिटेल भरायचे इन्कम सर्टिफिकेटवरनं. आता माझ्या इन्कमने 70,000 टाकलं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर जो असेल तो कास्ट सर्टिफिकेटवरती, जसं कास्ट सर्टिफिकेटवर किती तारखेला इश्यू झालं, कोणी इश्यू केलं, तहसीलदार, नायब तहसीलदार. त्यानंतर आता इन्कम सर्टिफिकेटची कॉपी तुम्हाला एक दाखवून देतो मी कशी असते ती. ही इन्कम सर्टिफिकेटची कॉपी. इथे तुमचं नाव असतं, वडिलांचं नाव असतं. इन्कम सर्टिफिकेट हे वडिलांच्याच नावाने असतं. कुठून इश्यू झालं, कोणी इश्यू केलं, किती तारखेला केलं, त्याचा अमाऊंट किती आहे, हे सर्व मेन्शन असतं का सर्टिफिकेटवरती. सर्वांनी तेच फिगर भरायची 24-25ची सर्वांनी. बाय डिफॉल्ट 82,686 रुपये अमाऊंट आहे त्या वर्षाचं इन्कम. तर मी इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं, ते सक्सेसफुली अपलोड पण झालं. तर इथे इन्कम मी भरतो आहे 82,763. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर, जो काही नंबर आहे सर्टिफिकेटवर तो मी मेन्शन केला. ही आता डेमो असल्यामुळे मी एक अंदाजे नंबर टाकतो आहे. सर्वांनी ते बघून घ्यायचे व्यवस्थित. 2025मध्ये जुलैमध्ये काढलं होतं, 16 जुलैला सर्टिफिकेटवर जे आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटचं पण सेम. डोमिसाईल स्वतःचं पाहिजे, त्याचा नंबर टाकायचा, कुठून इश्यू झाला, तुमचं नाव काय आहे, इथे फाईल अपलोड करायची, ती याप्रमाणे दिसेल. त्यानंतर आपण डोमिसाईल एक अपलोड करू. डोमिसाईल अपलोड झालेलं आहे. आता ही सॅम्पल कॉपी म्हणून मी ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे नंबर असतो, डोमिसाईल नंबर आहे, तुमचं नाव आहे, किती तारखेला इश्यू झालं, कोणी इश्यू केलं, त्याची सर्व माहिती इथे असते. त्यानंतर हे सर्व डेट वगैरे बघून घ्यायचं, किती तारखेला झालं आहे, काय मेंबर. आता मी समजा केलं. त्यानंतर इथे सर्वांनी बँक डिटेल, जनधन अकाउंट किंवा काय, आता जनधन अकाउंट असेल तर सर्वांनी येस करा. अदरवाईज ज्यांचं जनधन नाही किंवा साधा अकाउंट आहे त्यांनी सर्वांनी नोच करायचं आहे. इथे बाय डिफॉल्ट अकाउंट डिटेल भरलेच पाहिजे, नॉट नेसेसरी. त्याच्यामुळे भरण्याची गरज नाही आहे. भरले नाही भरले तरी काही उपयोग होत नाही, कारण आधार कार्डला जी बँक लिंक आहे तेच येतं. त्यानंतर इथे सेव्ह करणार आपण. आता त्यांनी एरर दाखवला, आपलं कास्ट सर्टिफिकेटची इश्यू डेट राहून गेली. तर आपण एक कास्ट सर्टिफिकेटवर जी काही ॲक्च्युली डेट असेल ती टाकणार. आता मी एक फॉर एक्झाम्पल एज्युकेशन पर्पज म्हणून मी एक अंदाजे टाकली फक्त. आता आपण सेव्ह केलं. त्यानंतर तुमचा ॲड्रेस बाय डिफॉल्ट जो आधारला येतो त्याप्रमाणे येस करायचं. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव काय करता, त्यानंतर आई काय करते, हे सगळं डिटेल भरायचं, नाव वगैरे. त्यानंतर तुमचं आलं करंट कोर्स. करंट कोर्समध्ये आपण आता सर्वांनी 2025मध्ये ॲडमिशन घेतलं आहे. आपला महाराष्ट्र राज्य, जिल्हा नाशिक येईल सर्वांचा बाय डिफॉल्ट. त्यानंतर तालुका नाशिक येईल. त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल आपण इंजिनिअरिंगला, आता सध्या इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतो आहे म्हणून अंडर ग्रॅज्युएट, आफ्टर 12th भरतो आहे म्हणून अंडर ग्रॅज्युएट. पोस्ट ग्रॅज्युएट भरणार म्हणजे MBA किंवा MTech असेल तर आपण पोस्ट ग्रॅज्युएट भरणार, अंडर ग्रॅज्युएट. त्यानंतर स्ट्रीम पण इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतो आहे. इथे ॲग्रिकल्चर, कॉमर्स, फार्मसी सर्व ऑप्शन आहे. आपण इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. त्यानंतर आपण आपल्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करणार. तर आपल्या कॉलेजचं नाव आहे नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्याप्रसारक कर्मवीर ॲडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्यानंतर आपली ब्रँच इथे आता BE म्हणून पण ब्रँच, कॉलेजचे ब्रँचेस आणि BTech म्हणून पण आहे. तर आपण आता BTechमध्ये ॲडमिशन घेतलं आहे सर्वांनी 2025मध्ये. तर सर्वांनी बाय डिफॉल्ट AIDS नंतरच्याच ब्रँचेस घ्यायच्या ज्या काय असतील त्या. BE हे जे जुने विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या अंडर आहे त्यांच्यासाठी. तर आपण BTech घेणार. तर BTech समजा कम्प्युटर घेणार. त्यानंतर ॲडमिशन हे थ्रू कॅपच झालेलं आहे सर्वांचं, त्यामुळे बाय डिफॉल्ट सर्वांनी थ्रू कॅप करायचं. तुमचे इथे CETचे मार्क भरायचे. मला आता 92 मार्क होते CETला म्हणून मी 92.
इथे यांनी सॅम्पल कॉपी ठेवलेली आहे ही ENIDची. तर आपण याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सर्वांनी कंपल्सरी इथे आपला कन्फर्मेशन लेटर लावायचं आहे. इंजिनिअरिंगला आपण ॲडमिशन घेताना प्रिन्सिपलचा स्टॅम्प असला की कन्फर्मेशन लेटर लावायचं नाही बरं का. ज्यावरती प्रिन्सिपलचा स्टॅम्प आहे आणि गोल शिक्का आहे तेच लेटर लावायचं आहे. EN नंबर कुठला भरायचा तर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर जे दिलेलं आहे त्याला आपण कॅप ID म्हणतो. तुम्हाला एक सॅम्पल कॉपी दाखवतो मी कशी असते ते. प्रत्येकाला हे लेटर दिलेलं आहे. ही डेमो कॉपी आहे. सर्वांनी फक्त इथे प्रत्येकाच्या लेटरवर EN नंबर दिलेला आहे. जो काय असेल तो नंबर भरायचा. तुमचं नाव, तुमची कॅटेगरी. ही सिक्युरिटी पर्पज म्हणून मी नावं हाईड केलेले आहे. तर तुम्ही तुमचे डिटेल प्रत्येकाला असे दिलेलं आहे त्याप्रमाणे बघायचं. कॉलेजचा शिक्का आहे प्रत्येक ह्याचं लेटर कॅप ID म्हणून लावायचं आहे आपल्याला. सर्वांनी लक्षात ठेवा ही गोष्ट. त्यानंतर EN 256543 असा नंबर आहे माझा. त्यानंतर फाईल सिलेक्ट करायची आहे आपल्याला. तर कॅप IDला सिंगल नाव द्यायचं. प्रत्येक फाईलला तुम्ही बघितलं तर मी सिंगल नाव, कुठलं स्पेस नाही आहे, कुठलं स्पेशल कॅरेक्टर पण दिलेलं नाही. 256 KBच्या आतली फाईल आहे. आता ही 256च्या वरची फाईल आहे म्हणून आपण आता परत हिला काय करणार, ओपन. त्यानंतर पेंटमध्ये जाणार ओपन विथ. आणि फाईलची ॲक्च्युली साईज आता आहे 375 KB. तर आपल्याला ती किती पाहिजे, 256 KB पाहिजे. तर आपण तिची साईज कमी करून घेतली. 236 KB झालेली आहे. 236 KB पण करून घेतली. त्यानंतर फर्स्ट इयर बाय डिफॉल्ट सर्वांनी फर्स्ट इयर सिलेक्ट करायचं. डायरेक्ट सेकंड इयर जे काय असेल. नेक्स्ट इयरला फर्स्ट इयर कंप्लीट, सेकंड इयर परस्युईंग. आता आपण फर्स्ट इयर परस्युईंग म्हणून फर्स्ट इयर परस्युईंग. त्यानंतर कंप्लीट आणि परस्युईंग दोन ऑप्शन येतील. तर परस्युईंग म्हणजे शिकतो आहे आपण. फर्स्ट इयर परस्युईंग. त्यानंतर तुमचं हेच लेटर जे अपलोड केलं कॅप ID त्याच्यावर तुमची कन्फर्मेशन डेट आहे. जसं तुमचं आता ऑगस्टमध्ये 13 तारखेला ॲडमिशन झालं आहे. कन्फर्म तिथे डेट टाकायची. त्यानंतर फी पेड 0. सर्वांनी फी पेडमध्ये 0च टाकायचं आहे. तुम्ही कितीही फी भरलेली असली तरी. त्यानंतर इथे दोन ऑप्शन आहे, फी भरल्याची पावती लावायची आणि बोनाफाईड लावायचा आहे. तर आपण कंपल्सरी तुम्हाला एक येलो कलरची रिसिट दिलेली फी भरल्याची, कॉलेजमध्ये पैसे भरल्याची पावती दिलेली, ती पावतीच लावणार आहे इथे. मी ती पावती एक डेमो म्हणून तुम्हाला लावून दाखवतो. आपण त्यानंतर इथे फीची पावती लावणार आहे. सर्वांना याप्रमाणे फीची पावती दिलेली आहे. तर तुम्ही फी कॉलेजमध्ये भरली, ॲडमिशन घेतलं ती हीच पावती, अशीच पावती प्रत्येकाने लावायची आहे. ही पावती आपण अपलोड करतो. त्यानंतर इथे थ्रू ॲडमिशन जी काही तुमची कॅटेगरी असेल ती बाय डिफॉल्ट येईल. OBC आहे. त्यानंतर रेग्युलर दोन ऑप्शन येतील. रेग्युलर सेव्ह केलं की इथे तुमचे कोर्स डिटेल सेव्ह होतील. ते खाली येतं, इथे वरती निघून जातं आणि खाली सेव्ह होतं तुमचे करंट कोर्समध्ये. हे बघा इथे फर्स्ट इयर सेव्ह झालं. नेक्स्ट इयरला आपण काय करणार, हे डिलीट करणार, पुन्हा भरणार फर्स्ट इयर. तेव्हा फर्स्ट इयर इथे कंप्लीट येईल. रिझल्ट लावू आपण आणि सेकंड इयर परस्युईंग करू, पावती लावू, फी पेड 0 करू. आलं लक्षात सर्वांचं. त्यानंतर पास क्वालिफिकेशन म्हणजे 10वी आणि 12वी असं पास क्वालिफिकेशन येईल. ज्यांचं MBAला जे ॲडमिशन किंवा MTechला ते ग्रॅज्युएशनचं ॲड करतील. डायरेक्ट सेकंड इयरचे असतील ते इथे डिप्लोमाचं ॲड करतील. इथे बाय डिफॉल्ट तुमचं SSC मार्कशीट. त्यानंतर SSC तुम्ही कुठून झाले, फॉर एक्झाम्पल आता आपण इथे एक डेमो म्हणून आपण कोणाचं तरी भरून बघू. 10वी आणि 12वीचे डिटेल भरून बघू. आपण एक विद्यार्थ्याचं डिटेल टाकू ज्याचे बाय डिफॉल्ट
डिटेल पर्सनल डिटेल असल्यामुळे मी तुम्हाला इथे फक्त डिटेल कसे भरायचे ते दाखवून देतो. इथे नाशिक, तुमचा तालुका नाशिक, 10वी झालं आहे, कोर्स 10वी, त्यानंतर स्टेट बोर्ड, तुमचा मोड रेग्युलर, त्यानंतर तुमचं 10वी कधी झालं आहे, समजा ती डेट टाकायची, कुठल्या वर्षी ॲडमिशन होतं. समजा तुम्ही 2021ला ॲडमिशन होतं आणि 22ला 10वी झाली तुमची, त्याप्रमाणे तुमचा इथे तुमचा कोड येईल D044. एक एक्झाम्पल म्हणून मी आता जस्ट फक्त कुणाचा तरी नंबर टाकून एक तुम्हाला सॅम्पल कॉपी दाखवतो. इथे समजा आता 2022ला मी 10वीला ॲडमिशन घेतलं आणि 23ला पास झालो, तर मी 10वीचा सीट नंबर टाकतो. आता एक फॉर एक्झाम्पल एज्युकेशन पर्पजसाठी टाकतो आहे मी. तर सर्वांनी त्याच्या 10वीच्या मार्कशीटवरती नंबर आहे, सीट नंबर तो टाकायचा. त्यानंतर मार्चमध्ये एक्झाम झाली आणि मला मार्क पडले म्हणजे 433. व्हॅलिडेट मार्कशीट करणार मी, तिथे डिजिटल मार्कशीट येणार तुमची बाय डिफॉल्ट ती. त्यानंतर अटेम्प्ट 1 करायचा सर्वांनी आणि सेव्ह करायचं. सेव्ह झाल्यानंतर इथे बाय डिफॉल्ट 10वीचं येईल, सेम असं आपण इथे 12वीचं भरणार. तर इथे आपण HSCचं डिटेल भरणार. बाय डिफॉल्ट सर्वांनी सायन्स घ्यायचं. त्यानंतर तुमची 12वी कुठल्या जिल्ह्यातून झाली, नाशिक जिल्हा, इथे धुळे, जळगाव काय असेल ते. तुमचं 12वीचं कॉलेज कुठल्या तालुक्यात होतं, नाशिक, निफाड तालुका, ज्या तालुक्यात होतं त्या तालुक्यात घ्यायचं. त्यानंतर तुमच्या डिटेल व्यवस्थित भरायचे. ते तुमचा जो LC त्याच्यावरती UDIR नंबर आहे, एक UDIX नंबर आहे, त्या नंबरने पण तुम्ही कॉलेज सर्च करू शकता. आता मी एक फॉर एक्झाम्पल एक घेऊन बघतो. तुमचे LCवरती एक असतं ते UDIX नंबर, त्यावरती तुमच्या कॉलेजचं नाव असतं, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्या कॉलेजचं नाव शोधायचं, तुमचं काय असेल ते. आता इथे या विद्यार्थ्याचा समजा तालुका सिन्नर असेल, आपण एक असं एक्झाम्पल सिलेक्ट घेऊ. त्यानंतर इथे आपण सिन्नर कॉलेज, त्यानंतर अनएडेड घेतलं. त्यानंतर तुमचं स्टेट कुठलं आहे, स्टेट बोर्ड आहे, CBSE, ICSE जे असेल ते घ्यायचं. त्यानंतर रेग्युलर, तुमचं ॲडमिशन कधी होतं 12वीला आणि पास कधी झाले ते डिटेल भरायचे इथे. समजा तुमचं आता 2025लाच पास आऊट आहे सर्व असं आपण समजू, ज्याचा गॅप असेल त्याने त्याप्रमाणे भरायचं. हे एज्युकेशन पर्पजमध्ये मी कुणाचं पण एक अंदाजे टाकतो आहे, एक डिजिटल मार्कशीट येऊन जाईल, पण तुम्ही तुमचे स्वतःचे भरायचे फॉर एज्युकेशन पर्पज आहे म्हणून. त्यानंतर हे अंदाजे मार्कशीट आलेली विद्यार्थ्याची. त्यानंतर अटेम्प्ट 1 हे 12वीच्या मार्कशीटवरती तुमचे डिटेल आहे, सीट नंबर आणि तुमचा LC नंबर आहे. त्यानंतर हे तुमचं 10वी आणि 12वी झालेलं आहे. त्यानंतर हॉस्टेल डिटेलला जायचं.
इथे हॉस्टेलला राहत असाल तर हॉस्टेलचे डिटेल भरायचे, कुठलं आहे ते. जर तुम्ही डे स्कॉलर असाल म्हणजे नॉन हॉस्टेलर असाल, इथे काही भरलं तरी तुमच्या मेंटेनन्समध्ये फरक पडत नाही. त्यामुळे जे ॲक्च्युली आहे ते भरायचं. डे स्कॉलर केलं आता फॉर एक्झाम्पल आणि सेव्ह केलं. त्यानंतर तुमची प्रोफाईल बघा 100% झाली. त्यानंतर 100% प्रोफाईल आल्यानंतर होम या टॅबवरती जायचं. तुम्हाला इथे तुमच्या भरलेल्या डिटेलप्रमाणे स्कीम दिसेल. आता आपण OBCचे एका विद्यार्थ्याची भरलं, त्याच्या इन्कमप्रमाणे त्याला पोस्ट मॅट्रिकची स्कीम ॲप्लिकेबल होती. तर आपण काय करणार, आता दिस ॲप्लिकेशन रिन्युअल ते फर्स्ट इयरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथे नो असं करायचं आहे. जरी तुम्ही 12वीला फॉर्म भरलेला असेल तरी नेक्स्ट इयरपासून कंपल्सरी यस करायचं, पण फर्स्ट इयरसाठी नो करायचं आहे रिन्युअल ॲप्लिकेशन. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच 12वीच्या कॉलेज सोडल्याचा दाखला लावायचा आहे. तो तुमच्याकडे जो असेल, तर फॉर एक्झाम्पल 12वीचा दाखला आहे, मी तुम्हाला दाखवतो एक उदाहरण म्हणून. एका कॉलेजचा दाखला आहे. हे बघा, जे मी तुम्हाला म्हणतो तो UDIS नंबर हा असतो. या नावाने तुमच्या कॉलेजचं नाव सर्च पण होतं. हा LC आपण आता इथे अपलोड करणार आहे. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे तुम्ही किती चाइल्ड नंबर आहे तुमचा काय ते तुमच्या लॉग इनमध्ये पण इथे फॉर्म आहे. तो डाउनलोड करून प्रिंटआउट काढू शकता तुम्ही, आणि मी तुम्हाला ग्रुपवरती पण तसे शेअर करेल. आणि नाही मिळाली तर इथून डाउनलोड करून त्याची भरायची. त्याची मी सॅम्पल कॉपी दाखवतो. मी एक भरलेली कॉपी आहे. कसे भरायचं ते. आता इथे तुमच्या वडिलांचं नाव येईल, तुम्ही राहणार तालुका निफाड, तुमचे त्यानंतर किती मुलं आहे तुम्ही, म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही भाऊ बहीण किती, त्यात तुमचा नंबर कितवा आहे, तुमचं नाव, तुम्ही फर्स्ट सेकंड चाइल्ड आहे स्त्री पुरुष, त्यानंतर कॉलेजचं नाव, तुमची ब्रँच BTech काय, स्कीमचं नाव. आता हे फॉर एक्झाम्पल EBCसाठी स्कीमचं नाव आहे, तसं OBCसाठी पोस्ट मॅट्रिक येईल. OBCमध्ये पोस्ट मॅट्रिक आणि ट्युशन फी एक्झाम, SCसाठी पोस्ट मॅट्रिक, ST पोस्ट मॅट्रिक, फ्रीशिप, तुमची स्कीमचे नावं आणि त्याचे डिटेल मी तुम्हाला देईल. त्यानंतर कोणी घरातलं स्कॉलरशिप भरतं आहे का, इंजिनिअरिंग फार्मसी वगैरे तर भरत असेल तर नावं लिहायची. त्यानंतर तुमच्या साईन करायच्या, डेट टाकायची, प्लेस टाकायचा आणि कॉपी अपलोड करायची. याला म्हणता डिक्लेरेशन, मराठीमधलं प्रतिज्ञापत्र. आपण हे अपलोड केलं आहे. त्यानंतर तुम्ही दुसरी कुठली स्कॉलरशिप घेताय का गव्हर्मेंटची, प्रायव्हेट नाही, गव्हर्मेंटची तर नाही घेत तर नो करायचं. त्यानंतर इथे कंपल्सरी कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची, कारण पर्सनल मॅन्डेटरी फॉर प्रोफेशनल डिग्री कोर्स, आपण प्रोफेशनल कोर्सला असल्यामुळे डिग्री कोर्ससाठी मॅन्डेटरी आहे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे तुमची या प्रकारे कास्ट व्हॅलिडिटी असते. तुम्हाला हवं तर मी एकदा एक सॅम्पल कॉपी दाखवतो. ही कास्ट व्हॅलिडिटी आहे. तर ही सिक्युरिटी पर्पजसाठी नाव वगैरे काढलेले आहे मी. ही अशी ग्रीन टिक असलेली डिजिटल कॉपीचं अपलोड करायची, क्वेश्चन मार्क वगैरे चालत नाही, सर्वांनी काळजी घ्यायची. कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. कास्ट व्हॅलिडिटीची साईज आता आपण एकदा साईज अरेंज करून घेऊ. त्याची पेंटमध्ये गेलो. त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून मेलवर आलेले आहे, त्यामुळे तुम्ही ते पण डायरेक्ट पेंटमध्ये रिसाईज करू शकता, किंवा तुमच्याकडे त्याचे फोटो असतील तरी चालतील, ते अपलोड करायचे. पण सर्व डॉक्युमेंट हे कलर डॉक्युमेंटच लावायचे, ब्लॅक अँड व्हाईट कॉपी लावायची नाही. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केली आपण. त्यानंतर रेशन कार्ड लावायचं असेल तर, नसेल तर मॅन्डेटरी नाही आहे, पण असेल तर लावायचं. त्यानंतर तुमच्या इथे क्वेश्चन आहे, हाऊ मेनी बॉईज चाइल्ड इन्क्लुडिंग यू इन युअर फॅमिली ऑफ दिस सेम पॅरेंट्स. तुम्ही भाऊ, मुलं किती, मुलींसाठी नियम नाही हा, तर मुलींनी इथे 1 करायचं, मुलांनी तुम्ही 1 किंवा 2 नंबरचे, तर ते जर तुम्ही मोर दॅन 2 केलं तर इथे नवीन ऑप्शन ओपन होतो. ते 2 मुलांना अलाउड नाही आहे 2च्या वरती. तर मग ते दोघं भाऊ जर घेत नसतील, फक्त तुमचा चाइल्ड नंबर 3 असेल तर तुम्ही तो भरू शकता हा फॉर्म. अदरवाईज तुम्ही जर 3 भाऊ घेता असाल तर मग तुम्हाला वरचे 2 भाऊ तर तुम्हाला भरता येणार नाही. तर आता प्रत्येकाचा माहिती आहे, तर आपण एक चाइल्ड नंबर 1 करू, सेव्ह करू. त्यानंतर तुमचा फोटो येईल. त्यानंतर तुमचं नाव,
पॅरेंट ॲड्रेस, करस्पॉन्डन्स, त्यानंतर तुमचं डोमिसाईल डिटेल, इन्कम डिटेल, त्यानंतर कास्ट डिटेल, पर्सनल, त्यानंतर हे तुमच्या पॅरेंट्सचे डिटेल, त्यानंतर पास क्वालिफिकेशन, काय 10वी 12वी, करंट कोर्समध्ये तुमची इंजिनिअरिंगची डिटेल एकदा बघून घ्यायची. फी पेडमध्ये प्रत्येकाने 0 टाकलेला आहे की नाही बघून घ्यायचं. EN नंबर बरोबर आहे का नाही, कोर्स बरोबर, ब्रँच बरोबर आहे, हे सर्व बघून घ्यायचे. अपलोड केलेले डॉक्युमेंट एकदा व्ह्यू करून घ्यायचे, सर्व बरोबर लावले की नाही. त्यानंतर इथे सर्व डिक्लेरेशन वाचून चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा सक्सेसफुलचा मेसेज येईल. हा नंबर तुम्हाला मेसेज पण येईल. त्यानंतर ओके करायचं. त्यानंतर माय अप्लाइड स्कीममध्ये जायचं आणि इथे माय अप्लाइड स्कीम बघून घ्या. इथे माय अप्लाइड स्कीममध्ये गेलं की ते अंडर स्क्रुटनीमध्ये फॉर्म येईल. व्ह्यू फॉर्म करायचा. व्ह्यू फॉर्म केला की त्याची लास्टला प्रिंट PDF म्हणून येतं. प्रिंटवरती क्लिक करायचं. सेव्ह ॲज PDF करायचा आणि फॉर्म सेव्ह करून घ्यायचा तुमच्या फोल्डरमध्ये. त्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट काढून सर्व डॉक्युमेंट जे ॲडमिशनसाठी अपलोड केले ते सर्व डॉक्युमेंट प्लस ऑनलाईन फॉर्म भरताना जेवढे डॉक्युमेंट लागले ती सर्व फॉर्मसोबत ऑफिसमध्ये जमा करायचे. सर्वांना होप समजला असेल. थँक्यू. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब, लाईक करा. थँक्यू.